राईट. त्याच्यानंतर आहे डिजिटल स्किल फॉर अर्निंग. राईट. सो याच्यामध्ये काय आहे की डिजिटल स्किल आर अमंग द मोस्ट व्हॅल्युएबल करिअर स्किल. दॅट इज हाय डिमांड स्किल कोणकोणत्या आहे सध्याच्या डिजिटल मार्केटमध्ये. तर याच्यामध्ये डिजिटल मार्केटमध्ये सध्याच्या हाय डिमांड स्किल कोणकोणत्या आहे. तर टेक्निकल स्किलमध्ये जर आपण पाहिलं तर टेक्निकल स्किलमध्ये कोडिंग आहे. म्हणजे आपण एका सॉफ्टवेअर इंजिनियर जेव्हा म्हणतो, ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून करिअर करतो, त्याच्यामध्ये कोडिंग आहे, वेब डेव्हलपमेंट आहे, ॲप डेव्हलपमेंट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. जसं आता सध्या ए आय ए आय तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकतायत की सगळीकडे ए आय चाललेलं आहे. राईट. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी आहे. तर दिज आर द टेक्निकल स्किल जे तुम्ही डेव्हलप करू शकतात. नंतर क्रिएटिव्ह स्किल कोणकोणते आहेत, जसं ग्राफिक डिझाईन आहे. राईट. कॅनवा आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, ॲनिमेशन, फोटोग्राफी. सो दीज आर द पॉप्युलर हाय डिमांड स्किल सध्याच्या डिजिटल युगामध्ये. म्हणजे आपण जे डिजिटल वर्ल्ड म्हणतो त्याच्या युगामध्ये सध्या या क्रिएटिव्ह स्किल आहेत. अजून कोणकोणत्या स्किल आहेत. सो मार्केटिंग स्किल आहे. राईट. सोशल मीडिया मार्केटिंग, तुम्ही सोशल मीडियामध्ये मार्केटिंग करू शकतात. गुगल ॲड्स आहेत, फेसबुक ॲड्स आहेत, ईमेल मार्केटिंग आहे. राईट. ईमेलमध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकतात. फायनान्स स्किलमध्ये कोणकोणतं आहे, स्टॉक मार्केट बेसिक, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्ही बनू शकतात. फायनान्शियल प्लॅनिंग. राईट. तुम्ही एखाद्याला फायनान्शियल गायडन्स देऊ शकतात. एक्सेल अँड डेटा अनालिसिस. राईट. तुम्ही डेटा अनालिसिस थ्रू कोणाला सांगू शकतात की हा तुमचा मंथली एक्सपोजर आहे किंवा एखादा जर बिझनेस असेल तर तुम्ही डेटा अनालिसिस करून त्याचं प्रॉफिट रेशो, त्याचं नेटवर्क कॅल्क्युलेशन करू शकतात. सो दीज आर द हाय डिमांडेड डिजिटल स्किल फॉर अर्निंग. सो एक्झाम्पल जर घेतलं तर स्टुडंट लर्न्स अ व्हिडिओ एडिटिंग ओव्हर 6 months अँड स्टार्ट अर्निंग 25,000 50,000 पर मंथ बाय एडिटिंग व्हिडिओ फॉर कंटेंट क्रिएटर. म्हणजे कंटेंट क्रिएटरसाठी काय करतात, ते व्हिडिओ एडिटिंग करतात, जेणेकडे काय होते ते व्हिडिओ थोडे अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि आपल्याला ते पाहावेसे वाटतात. राईट. त्याच्यामुळेही तुम्ही ॲज अ अर्निंग करू शकतात. सो नेक्स्ट आहे एंटरप्रेनरशिप बेसिक. म्हणजे उद्योजक. उद्योजक जर तुम्ही एखादा बिझनेस जर रन करताय तर त्याच्यासाठी कोणत्या बेसिक गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कसं स्किल तुमचं करिअर डेव्हलपमेंट करू शकतात त्याच्याबद्दल आहे. एंटरप्रेनरशिप मीन्स स्टार्टिंग युअर ओन बिझनेस बाय सॉल्विंग अ प्रॉब्लेम ऑर प्रोव्हाइडिंग अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे बिझनेस काय असतो, एक आपण काय करतोय की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. राईट. कारण की प्रोडक्ट जे असतात, जे पण प्रोडक्ट आहेत तर ते काय करतात, ॲक्च्युली लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जसं की आता एखादा जर प्रोडक्ट घेतला, जसं हँडवॉश आहे. आता तो काय करतोय, हँडवॉश वेगवेगळ्या प्रकारचे हँडवॉश आहे. राईट. तर त्यांचा मेन मोटिव्ह काय असतो की तुमचे जर्म्स जे आहेत, हातावरचे जर्म्स असतात किंवा काही असे किटाणू असतात जे तुमच्या शरीराला हार्मफुल असतात. तर ते त्यांचा हँडवॉश तुम्ही यूज केल्यानंतर काय होतं, तुमचे हात क्लीन्स होतात. म्हणजे तुम्ही लवकर आजारी पडत नाही, तुमच्या इम्युनिटी पॉवर वाढते. राईट. सो दीज आर द प्रॉब्लेम सॉल्विंग थिंग्स. म्हणजे हे जे बिझनेस जे असतात ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी असतात. प्रोव्हाइडिंग प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस, म्हणजे त्यांना एक चांगली सर्व्हिस भेटेल त्याच्यानुसार ते क्रिएट केलेले असतात. इंटरप्रेनर्स क्रिएट व्हॅल्यू अँड जॉब्स इन्स्टिट्यूट ऑफ ओनली लुकिंग फॉर एम्प्लॉयमेंट. म्हणजे जे इंटरप्रेनर असतात, जे बिझनेसमॅन असतात, ते काय करतात, त्यांच्या लाईफमध्ये एक व्हॅल्यू क्रिएट करतात, जॉब्स क्रिएट करतात. म्हणजे फक्त ते त्यांच्या एम्प्लॉयमेंटकडे पाहत नाही की त्यांना एम्प्लॉयमेंट किती पाहिजे किंवा कसं मी एम्प्लॉयला हायर करू शकतो. इन्स्टिट्यूट ऑफ दॅट ते कशावर फोकस करतात, क्रिएट अ व्हॅल्यू अँड जॉब्सवर. सपोज एक एक्झाम्पल जर आपण पाहिलं, स्टुडंट नोटिसेस क्लासमेट स्ट्रगल विथ एक्झाम प्रिपरेशन. They create an online study platform and sell at affordable study material. This turn into a business. म्हणजे तुम्हाला जर एखादा काही प्रॉब्लेम येत असेल, जसं आता तुम्ही ॲज अ स्टुडंट आहात, तुम्ही वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स वगैरे वाचतात. राईट. तुम्ही एक्झाम जर असली तर कोणी गुरु किल्लीचा उपयोग करते. राईट. आता वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लासेसचे वेगवेगळे नोट्स बाजारात भेटतात, तर तुम्ही ते प्रेफर करतात. तुम्हाला असं वाटते की या नोट्सपेक्षा या नोट्समध्ये मला चांगलं समजते, तर तुम्ही त्या नोट्स काय करतात किंवा ते बुक काय करतात, बाय करतात, जेणेकरून तुमचा तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक. म्हणजे जेव्हा तुम्ही एक बिझनेस करतात तर त्या बिझनेस, तुम्ही जो बिझनेस रन करणार आहे तर त्या बिझनेसमुळे कोणता प्रॉब्लेम लोकांचा सॉल्व्ह होणार आहे आणि किती लोक त्याच्यातून बाहेर निघणार आहेत त्या प्रॉब्लेममधून, ते तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. कारण की कोणताही बिझनेस डायरेक्टली असा ओपन करता येत नाही. कारण की
तुम्हाला वेगवेगळे पॅरामीटर त्याच्यावर पाहावं लागतील. तुमचं एन्व्हायरमेंट काय आहे, तुमचा किती लोक त्याला अप्रोच करतील, किती लोक त्याच्यामध्ये परेशानीमध्ये आहेत, किंवा कोणते लोकांना काय प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या प्रॉब्लेम्सनुसार आपल्याला ते बिझनेस वाईज तुमचं प्रोडक्ट जे आहेत ते डेव्हलप करावं लागेल. यस. सो इथपर्यंत क्लिअर आहे? राईट. ओके. सो नेक्स्ट आहे की तुम्ही तुमचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतात. स्टेप टू स्टार्ट. राईट. स्टेप वन आहे फाइंड द प्रॉब्लेम. तुम्हाला जो पण बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा प्रॉब्लेम फाइंड आउट करायचा आहे फर्स्ट पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑफर अ सोल्युशन. त्याच्यावर काय सोल्युशन तुम्ही ऑफर करता ते तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप थ्री आहे स्टार्ट स्मॉल. म्हणजे छोट्या गोष्टीपासून तुम्हाला चालू करायचे आहे. असं नाही की तुम्हाला एक नवीन मोठी बिल्डिंगच बांधायची आहे किंवा एक नवीन मोठा मॉलच उभा करायचा आहे त्याच्यानंतर माझा बिझनेस स्टार्ट होईल, अशातला काही भाग नाही. तुम्ही ॲज अ स्मॉल शॉप घेऊन किंवा तुमच्या घरून पण ते बिझनेस स्टार्ट करू शकतात. जेव्हा तुमचा सेल वाढेल, प्रोडक्ट लोकांना आवडायला लागेल, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, देन यू कॅन थिंक अबाउट द म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकतात. राईट. स्टेप फोर आहे लिसन टू कस्टमर फीडबॅक. तुम्हाला कस्टमरचा फीडबॅक घ्यायचा आहे. स्टेप फाईव्ह काय इम्प्रूव्ह कंटिन्युअसली. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला इम्प्रुव्हेशन कंटिन्युअसली करावं लागणार आहे. राईट. आता जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर मॅकडॉनल्ड्सने काय केलं, फक्त बर्गर बनवलं. बर्गर आता प्रत्येक कुठेही भेटते तुम्हाला. तुम्ही छोट्याशा गाडीवर पण गेला, एखादी गाडी असेल किंवा खाऊ गल्ली असेल तर तिथेही तुम्हाला बर्गर छानपैकी भेटतो. पण तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्येच का जाता? कारण की तो एक ब्रँड आहे. राईट. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गेला तर तुम्हाला असं फिलिंग चांगलं वाटते, म्हणजे याचं रिच फील होते, कारण तुम्हाला तिथे एसी भेटते, बसायला नवीन जागा भेटते, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट राहते तिथे चांगलं. तर त्याच्यामुळे तुम्ही काय प्रेफर करता की मॅकडॉनल्ड्समध्ये आपल्याला याचं बर्गर खायला जायचं आहे. कारण बर्गर तर भरपूर ठिकाणी भेटते, पण तिथेच का? कारण की त्यांनी लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तिथे तुम्ही जाऊन स्वतःचं काम पण करू शकतात. राईट. कुठे कुठे फ्री वायफाय असतो, एन्व्हायरमेंट चांगलं असते. राईट. तिथे तुम्ही प्रॉपरली डिस्कस करू शकतात. सो दीज आर द सर्व्हिसेस दे आर प्रोव्हाइडिंग. तर त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, सर्व्हिस पण प्रोव्हाइड करायची आहे. नंतर इंटरप्रेनर माइंडसेट काय असतो? इंटरप्रेनर माइंडसेट आहे की टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. म्हणजे तुम्हाला एज्युकेशन सोबत कॅल्क्युलेटेड रिस्क पण कॅल्क्युलेट करायचे. राईट. त्याच्यानंतर कीप लर्निंग. तुम्हाला नेहमी शिकत राहायचंय. जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला त्याच्याबद्दल मी काय नवीन इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्याच्यानंतर सॉल्व प्रॉब्लेम्स. मेन पर्पज काय बिझनेसचा, की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. राईट. आपण आता या फायनान्शियल फ्रीडम जर्नीमध्ये काय आहोत, की तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम ते काय आहे, सॉल्व्ह व्हायला पाहिजे. सॉल्व्ह इन द सेन्स की तुम्ही चुकीचे निर्णय न घेता तुमचं आर्थिक भविष्य कसं चांगल्या प्रकारे घडू शकतात त्याच्यावर तुमचं फोकस राहायला पाहिजे. राईट. इथं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. तुम्ही हा जो सेशन जॉईन करतायत, इथं काही ना काही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. इथं काही ना काही तुम्हाला मनी हॅबिट्स लागते, मनी मॅनेजमेंट माहीत पडते. राईट. त्याच्यानंतर स्टे कन्सिस्टंट. तुम्हाला कन्सिस्टन्स राहायचं आहे त्या गोष्टीमध्ये. असं नाही की माझा बिझनेस चालतच नाही, मग मी हा सोडून देतो आणि दुसरा चालवतो. राईट. कारण की जो पण तुम्ही बिझनेस चालू करताय त्याच्या पहिले तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम सोल्युशन्स पाहावे लागतील. त्याच्यानंतर स्मॉल स्टार्ट करावं लागेल, कस्टमर फीडबॅक घ्यावा लागेल, त्याच्यानंतर कंटिन्युअस तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. राईट. सो दीज आर द स्टेप टू स्टार्ट युअर बिझनेस. सो नेक्स्ट आहे पर्सनल ब्रँडिंग. राईट. जेव्हा तुमचा बिझनेस जेव्हा उभा राहील किंवा तुम्ही जे काही प्रोडक्ट क्रिएट कराल त्याच्यानंतर तुम्हाला त्याची काय करायची, पर्सनल ब्रँडिंग करायची. पर्सनल ब्रँडिंग काय असते? पर्सनल ब्रँडिंग इज हाऊ पीपल सी अँड रिमेंबर इट इज युअर रिप्युटेशन. म्हणजे त्या ब्रँडिंगमुळे सपोज आता तुम्ही एखादा प्रोडक्ट लॉन्च केला, राईट, एखादा बिझनेस लॉन्च केला, तर किती लोक तुम्हाला ओळखतायत त्या बिझनेस थ्रू. राईट. आता तुम्ही रील्स पाहत असाल मोठमोठ्या हॉटेलच्या. जसं आता एक हॉटेल होती, मग दुसरी ब्रँच त्यांनी ओपन केली, दुसरी ब्रँच ओपन केल्यानंतर तिसरी ब्रँच ओपन केली. पण त्याच्यासाठी काय केलं त्यांनी, डिजिटल मार्केटिंग केली. त्याच्या हॉटेलचं त्यांनी प्रमोशन केलं. ज्यांना जेवायला आवडते, जे ऑलरेडी फेमस आहात, जे ऑलरेडी खाण्याचं प्रमोशन करतात, इन द सेन्स की इथली चव चांगली आहे, किंवा या हॉटेलमध्ये या गोष्टी फेमस आहेत, तर त्यांच्या थ्रू त्यांनी काय केलं, त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन केलं. हॉटेलचं प्रमोशन केल्यानंतर काय, ते लोकांपर्यंत ऑटोमॅटिक पोचलं.
युझिंग डिजिटल मार्केटिंग, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब व्हिडिओ, त्याच्या थ्रू ते लोकांपर्यंत पोहोचलं. लोकांनी ते रिव्ह्यूज पाहिले. रिव्ह्यूज पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट झाले. कस्टमर अट्रॅक्ट केल्यानंतर काय झालं, कस्टमर तिथे त्यांच्या हॉटेलला व्हिजिट द्यायला लागले. व्हिजिट झाल्यानंतर त्यांचा इन्कम सोर्स वाढला. जो मागच्या महिन्याचा इन्कम जर 1 लाख असेल, तर तो दुसऱ्या महिन्यात कितीवर पोहोचला, 1.5 लाखावर. राईट. मग त्यांनी काय केलं, त्याच्या बेसिसवर लोकांचे फीडबॅक घेतले. मग काही लोक काय म्हणत होते की आम्हाला इथून यायला 30-40 किलोमीटर लागतात, तर तुमचा काही प्लॅन आहे का त्या जागेवर काही रिओपनिंग करायचा, म्हणजे त्याची ब्रांच ओपन करायची. राईट. त्यांना फीडबॅक भेटला. त्यांना 50-100 लोकांचा जर फीडबॅक भेटला, तर डेफिनेटली तिथे त्यांनी ती ब्रांच ओपन केली. राईट. तुम्ही पाहू शकता की भरपूर काही हॉटेल्स आहेत, त्यांनी ब्रांच जे आहे ते जागोजागी ओपन केलेले आहेत. राईट. सो दिस इज अ बिझनेस स्ट्रॅटेजी. म्हणजे ते पूर्ण स्टेप फॉलो करूनच त्यांनी त्यांचा बिझनेस ग्रो केलेला आहे. राईट. जसं मॅकडॉनल्ड्स आहे. मॅकडॉनल्ड्स आता तुम्ही प्रत्येक शहरात तुम्ही मॅकडॉनल्ड्स पाहू शकता. मॅकडॉनल्ड्स का प्रत्येक शहरात ओपन झाले वेगवेगळ्या ठिकाणी, कारण की त्यांनी रिक्वायरमेंट समजली, कस्टमरची नीड समजली, त्यानुसार त्यांनी त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केली. राईट. सो दिस इज अ पर्सनल ब्रँडिंग. तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची पर्सनल ब्रँडिंग पण करता यायला पाहिजे. राईट. सो नेक्स्ट आहे एक्झाम्पल. जर द्यायचं झालं तर 2 स्टुडंट हॅव द सेम क्वालिफिकेशन. आता जर एक्झाम्पल इथं तुम्ही लक्षपूर्वक द्या. स्टुडंट ए आहे आणि स्टुडंट बी आहे. स्टुडंट ए जो आहे तो ऍक्टिव्ह आहे ऑन लिंक्ड इन, शेअर युजफुल नॉलेज, हॅज प्रोजेक्ट पोर्टफोलिओ, प्रोफेशनल प्रोफाईल आहे त्याचं, तो युट्यूबवर त्याचे व्हिडिओ टाकतो. त्याच्यानंतर फेसबुकवर त्याचा अपडेट टाकतो. राईट. स्टुडंट ए या ऍक्टिव्हिटी करतो. पण स्टुडंट बी काय करतो, नो ऑनलाईन प्रेझेन्स, नो पोर्टफोलिओ. राईट. So companies are more likely to notice student A because they can see evidence of skill and work. म्हणजे तुमच्याकडे काय टॅलेंट आहे ते लोकांना कुठं दिसतंय, युझिंग द डिजिटल मार्केटिंग. राईट. तुम्ही जे व्हिडिओज वगैरे टाकतायत, तुम्ही तुमच्या जे प्रोडक्टचं प्रमोशन करतायत, त्याच्यावरून तुमचं नॉलेज तिथे शेअर होते, की डेफिनेटली लोकांना वाटते की हा हा तो व्यक्ती आहे, हा तो निशांत आहे, ही ती मृणाली आहे, ही ती नंदिनी, याच्याकडे हा नॉलेज आहे, तर आपण यांच्याकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जे पण व्हिडिओ बनवत आहात ते स्टार्ट अपलोडिंग इन टू द यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक. राईट. सो लोक काय होतील, तुम्हाला कनेक्ट होतील, म्हणजे लोक तुम्हाला ओळखायला लागतील. तुमच्याकडे काय स्किल आहेत, तुमच्याकडे काय अपॉर्च्युनिटीज आहेत, जेणेकरून तुम्ही त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. राईट. एक्झाम्पल समजलं इथे? येस, क्लिअर आहे? येस. सो याच्यामध्ये लोक कोणाकडे जातील, डेफिनेटली स्टुडंट ए कडे. आता निशांत आणि मृणालीचं जर एक्झाम्पल घेतलं, आता निशांत काय करतोय, निशांतनं फक्त त्याचं फेसबुक पेज बनवून ठेवलेलं आहे, युट्यूब चॅनल बनवून ठेवलेलं आहे, पण तो काय करतोय, त्याच्यातले व्हिडिओ अपलोडच करत नाहीये. व्हिडिओ फक्त त्याच्याकडे ठेवते. पण मृणाली काय करते, की जे पण ती व्हिडिओ बनवते ते युट्यूबवरती अपलोड करते, फेसबुकवरती अपलोड करते. दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर काम करतात, पण लोक कोणाकडे जातील जास्त करून, मृणालीकडे, कारण की ती ॲज अ स्वतःला रिप्रेझेंट करते, की माझ्याकडे काय नॉलेज आहे, मी काय करू शकते, मी लोकांचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. राईट. त्याच्यामुळे आपल्याला शो ऑफ करणे फार गरजेचं. शो ऑफ इन द सेन्स की तुमचा चेहरा लोकांना दिसला पाहिजे की तुम्ही काय करतायत. राईट. येस, गॉट इट. येस. ओके. सो नेक्स्ट आहे हाऊ टू बिल्ड अ पर्सनल ब्रँड. म्हणजे तुम्ही तुमचा पर्सनल ब्रँड कसा क्रिएट करू शकतात. क्रिएट अ प्रोफेशनल लिंक्ड इन प्रोफाईल. तुम्ही लिंक्ड वर तुमचं प्रोफेशनल प्रोफाईल बनवू शकतात. ॲज अ आय एम अ आर्किटेक्चर. राईट. आय एम अ फायनान्शियल प्लॅनर. आय एम अ फायनान्शियल कोच, वेल्थ कोच. ॲज अ आय एम अ डिझायनर. राईट. त्या टाईपमध्ये तुम्ही प्रोफेशनल लिंक्ड प्रोफाईल बनवू शकतात तुमची. त्याच्यानंतर शेअर व्हॅल्युएबल नॉलेज रेग्युलरली, म्हणजे रेग्युलरली दिवसातून एक तरी पोस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. राईट. तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बिल्डअप करावा लागेल. इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन म्हणजे हाऊ टू टॉक विथ द कस्टमर, कस्टमरशी डील कशी करायची, कसं त्यांना क्लोज करायचं, ते तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल. नेटवर्क विथ प्रोफेशनल. म्हणजे प्रोफेशनल तुमच्या सोबत, म्हणजे तुमच्या प्रोफेशनल सोबत जे लोक काम करतायत त्यांच्याशी तुम्हाला नेटवर्क वाढवावं लागेल. ते त्यांच्या बिझनेसमध्ये कसं रन करतायत, कसं ते त्यांचं बिझनेस डेव्हलप करतायत, त्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागेल. राईट. कंटिन्यू लर्निंग अँड अर्निंग सर्टिफिकेशन. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्युअस लर्निंग करायची आहे. त्याच्यासोबत लर्निंग केली तरच अर्निंग होणार आहे. राईट. पहिले तुम्ही लर्निंगचं सर्टिफिकेट घ्या, अर्निंग तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटत जाईल.
त्याच्यामुळे लर्निंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन युअर लाईफ. भले तुम्ही जॉबला असाल, चांगला बिझनेस तुमचा रन होत असेल, तरीही तुम्हाला एज्युकेशनवरती लक्ष देणे फार गरजेचं आहे. राईट, दीज आर द थिंग्स टू बिल्ड युअर पर्सनल ब्रँड. राईट. तुम्ही लिंक्डइनवर प्रोफाईल बनवा किंवा युट्यूबवर बनवा, फेसबुकवर बनवा, इंस्टाग्रामवर बनवा. डेफिनेटली काही तरी तुम्हाला व्हॅल्युएबल तिथे डेली ऍड करायचं आहे. येस, गॉट इट. ओके. सो नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी. सो इथे मॉड्यूल 8 जो आहे, मॉड्यूल 8, दॅट इज करिअर अँड इन्कम ग्रोथ. सो मे बी तुम्हाला, आय थिंक आय गिव्ह अ व्हॅल्युएबल थिंग्स. काहीतरी तुम्हाला इथे नॉलेज भेटलं असेल की तुम्ही कशा प्रकारे तुमचं इन्कम ग्रो करू शकता, कशा प्रकारे तुम्हाला करिअरमध्ये तुम्ही इन्कम ग्रोथ करू शकतात, तुमचं करिअर कसं डिसाइडेड करू शकतात. राईट. सो तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी ते प्रॅक्टिकल 1, राईट डाऊन 3 स्किल यू ऑलरेडी हॅव. हे प्रत्येकाला करायचं आणि आजच्या दिवसामध्ये हे आपल्याला ग्रुपमध्ये टाकायचं आहे. राईट. प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं, ऍक्टिव्हिटी 1 मध्ये राईट डाऊन 3 स्किल यू ऑलरेडी हॅव. तुमच्याकडे काय 3 अशा स्किल आहेत, राईट, ते तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत. 3 स्किल, मिनिमम 3 स्किल आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत. तुमच्यामध्ये काय 3 स्किल आहे, जसं कंटेंट रायटिंग असेल, पेंटिंग असेल, ड्रायव्हिंग असेल, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करत असाल, राईट, जे तुम्हाला चांगलं जमते, तर ते ते 3 स्किल आपल्याला लिहून काढायचे आहेत. जसं एक्झाम्पल आहे, टीचिंग आहे, ड्रायव्हिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, पब्लिक स्पीकिंग आहे, कोडिंग आहे, व्हिडिओ मेकिंग आहे. राईट, दीज आर द स्किल. थिंक अबाउट हाऊ इच स्किल कुड जनरेट इन्कम. म्हणजे याच्याबद्दल सध्या विचार नका करू की किती ते इन्कम जनरेट करू शकतात. बस आपल्याला काय करायचंय, 3 स्किल आपल्याला राईट डाऊन करायचे. ते झाल्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 काय करायची आहे की रिसर्च वन फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म अँड आयडेंटिफाय. तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यासोबत एक फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म आयडेंटिफाय करायचा आहे की माझे जे स्किल आहे ते कुठे मी ऑफर देऊ शकते किंवा त्याच्याबद्दल कसं मी सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. राईट. द सर्व्हिसेस ऑफर, द स्किल इन डिमांड, टिपिकल अर्निंग फॉर बिगिनर्स. म्हणजे तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकतात की माझ्याकडे ज्या स्किल आहे ते मला किती प्रमाणात मला अर्निंग देऊ शकतात, त्याची डिमांड काय आहे आजच्या मार्केटमध्ये, त्याच्या किती पॉवरफुल डिमांड आहे, कुठे मी त्याचं इन्कम सोर्स जनरेट करू शकतो. राईट. ऍक्टिव्हिटी 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट युअर पर्सनल करिअर रोडमॅप. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं एक पर्सनल करिअर रोडमॅप तुम्हाला क्रिएट करायचं आहे. व्हॉट करिअर डू यू वॉन्ट, म्हणजे तुम्हाला कोणतं करिअर तुमच्या याच्यामध्ये पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. व्हॉट स्किल डू यू नीड, म्हणजे तुम्हाला कोणती स्किल पाहिजे. राईट. व्हॉट इज युअर प्लॅन फॉर नेक्स्ट 12 मंथ, म्हणजे तुमच्या नेक्स्ट 12 मंथ पर्यंत काय प्लॅन आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. सो दीज आर द प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी यू हॅव टू डन. सो येस, याचाच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. सो आज रात्री, आज आजच्या दिवसात तुम्हाला हे प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे आहेत. राईट. येस, राईट निशांत. ओके ओके सर. ओके.